नमस्कार. आज बुधवार दिनांक 20 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण असून पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे, तर दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे जेवण महाग होत आहे. तसेच कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. सर्वत्र असंतोषाचे व असुरक्षिततेचे वातावरण असून तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात नांदेड काँग्रेसनं काल केली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीनं आज एक दिवसाचा बंद पुकारण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषध व अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. नांदेड महापालिका क्षेत्रात अनधिकृत बॅनर होल्डिंग लावणाऱ्या विरोधात महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून सिडको व शिवाजीनगर हद्दीमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरबाजी विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडको कौठा येथे रॉयल लुक अँड लिरन सेमिनार या होल्डिंगवर तर शिवाजीनगर भागातील बजाजनगर येथील धवल रेसिडेन्सीच्या अनधिकृत बॅनर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड महापालिका आणि पोलीस पथकामार्फत शहरातील फेरीवाल्यांना टार्गेट करीत बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत C2 संलग्न नांदेड महानगर हॉकर्स युनियनच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.